हदवड भागातील लिंगायत समाजासाठी शांती चौकातील 3 एकर जागा द्यावी, अक्षय अंजिखाने यांची महापौरांकडे मागणी. आमदार देवेंद्र कोठे यांचा 50 लाख निधी जाहीर. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील लिंगायत समाज बांधवाच्या अंत्यसंस्काराच्या अडचणी लक्षात घेता शांती चौक येथील स्मशानभूमीच्या आरक्षित जागेपैकी सुमारे 3 एकर जागा लिंगायत समाजासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी महापौरांकडे केली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर शहरातील स्मशानभूमी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध स्मशानभूमींच्या नूतनीकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अंजिखाने यांनी सांगितले की सोलापूर शहरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून हद्दवाड भागातील अशोक चौक, आशानगर, सुनील नगर, नीलमनगर, MIDC आदी परिसरातील नागरिकांना रूपाभवानी मंदिर येथील रुद्रभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्यास मोठा वेळ लागतो. तसेच लिंगायत समाजातील विविध पोटजातींनाही सध्या त्याच स्मशानभूमीवर अवलंबून राहावे लागत असल्याने ती जागा अपुरी पडत आहे. पूर्व भागातील शांती चौक येथे स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी 3 एकर जागा लिंगायत समाजासाठी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापौर विनायक कोंड्याल तसेच आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली. त्यावर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडेही समाजातील विविध घटकांना, विविध संघटना व नागरिकांनी मागणी केली आहे. स्मशानभूमीच्या सुधारणा कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले असून या संदर्भातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती अंजिखाने यांनी दिली.